तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मायक्रो कॉम्प्युटर विषयी माहिती घेणार आहोत. मायक्रो कॉम्प्युटर आणि याच्यामध्ये आपल्याला मायक्रो कॉम्प्युटर, त्याचा ब्लॉक डायग्राम आणि त्याची माहिती म्हणजे एक्सप्लेनेशन विथ ब्लॉक डायग्राम ऑफ मायक्रो कॉम्प्युटर. पण तत्पूर्वी आपल्याला हे पाहावं लागेल की मायक्रो कॉम्प्युटर्स हे जे सर्व जगामध्ये परिचित आहेत. मग तुम्ही म्हणाल की कॉम्प्युटर तर सगळे कॉम्प्युटरच आहेत, मग मायक्रो कॉम्प्युटर हा काय? तर कॉम्प्युटरचे एक महत्वाचे काही टाइप्स आहेत, प्रकार आहेत, ज्याला आपण क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्युटर्स म्हणतो. टाइप्स ऑफ कॉम्प्युटर्स. सर्वात आधी सुपर कॉम्प्युटर्स, बिग बॉस ऑफ द कॉम्प्युटर्स. सुपर कॉम्प्युटर काय आहे की तुम्ही पाहत असाल की नासा म्हणजे एक ब्रह्मांड शोधणारी एक अमेरिकेची एजन्सी, जशी आपली भारतामध्ये सुद्धा ब्रह्मांडामध्ये अनेक ग्रहाचा शोध लावण्यासाठी आपल्याकडे सुद्धा एजन्सी आहे, भारतीय संस्था स्पेस रिसर्च सेंटर. तर असे महत्वाचे मोठे लक्ष्य शोधणारी, मोठे काम करणारी, जास्त खर्चिक आणि मोठे पॉवर चा ज्याच्यामध्ये उपयोग होतो असे जे कॉम्प्युटर्स आहेत ते सुपर कॉम्प्युटर्स मध्ये मोडतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की स्पेस रिसर्च सेंटर आणि प्रेडिक्शन्स ऑफ अर्थक्वेक्स, भूकंप कोठे कधी येणार, जीवितहानी मनुष्यहानी होऊ नये म्हणून सुपर कॉम्प्युटर्सच्या साहाय्याने अर्थक्वेक चा अंदाज लावता येतो आणि मोठी जीवितहानी टळू शकते. तसंच प्रेडिक्शन्स ऑफ वेदर रिपोर्ट्स, हवामानाचा अंदाज, कारण हे असे लक्ष्य आहेत की ज्याच्यामुळे जगामध्ये एक जीवितहानी टाळण्यासाठी एक जे काही संकट येतात मानवावर, तर त्याचं अंदाज, त्याचे प्रेडिक्शन्स हे आधीच लावावं लागतं. आणि हे मोठं काम करणारं जे इक्विपमेंट आहे सुपर कॉम्प्युटर्स. जसं पेट्रोलियम गॅस उत्पादनामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. दुसरे आहे मेन फ्रेम कॉम्प्युटर्स. जसं मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये, फॅक्टरीजमध्ये खूप जास्त मनुष्यबळ लागतं, पण कमी मनुष्यबळामध्ये जास्त काम करण्यासाठी जे कॉम्प्युटर्स वापरलेले असतात, जेथे एकाच ठिकाणी 200, 300 कर्मचारी काम करू शकतात, तर तिथे हे मेन फ्रेम कॉम्प्युटर्स. तिसरे मिनी कॉम्प्युटर्स. जसं तुम्ही पाहता शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये, अनेक संस्थांमध्ये जे कॉम्प्युटर्स, डेस्कटॉप कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स, हे जे कॉम्प्युटर्स आहेत ते मिनी कॉम्प्युटर्समध्ये. आणि मिनी कॉम्प्युटर्सला आपण असं म्हणू शकतो की मेन फ्रेम कॉम्प्युटर्स आणि मायक्रो कॉम्प्युटर्सच्या मधले जे कॉम्प्युटर्स आहेत ते मिनी कॉम्प्युटर्स मध्ये मोडतात. आणि मायक्रो कॉम्प्युटर्स साहजिकच, मायक्रो म्हणजे सूक्ष्म, अतिसूक्ष्म कार्य करणारा जो घटक आहे, इंटिग्रेटेड सर्किटमध्ये त्याचा समावेश आहे. अशी मदरबोर्ड, अशी लहानशी चिप, मायक्रो प्रोसेसर ही ज्या कॉम्प्युटरमध्ये असते, ज्याच्यावर कॉम्प्युटर आधारित असतो, त्याला मायक्रो कॉम्प्युटर्स म्हणतात. मग तुम्ही म्हणाल की आता हे जे सर्व कॉम्प्युटर्स आहेत ते मायक्रो कॉम्प्युटर्स नाहीत का? आहे, कारण आज जे
डेव्हलपमेंट झालेले आहेत, तर सगळे कॉम्प्युटर्स, मग ते सुपर कॉम्प्युटर्स असोत, मेन फ्रेम कॉम्प्युटर्स असोत किंवा मिनी कॉम्प्युटर्स असोत, हे सर्व कॉम्प्युटर्स हे सुद्धा आज मायक्रो कॉम्प्युटर्स आहेत, कारण सगळ्यामध्ये मायक्रो प्रोसेसर हा घटक आहे. मायक्रो प्रोसेसर असल्यामुळं मोठ्या इक्विपमेंटची जागा लहान इक्विपमेंटने घेतलेली आहे. काम मोठ्या क्षमतेने होत आहे आणि मनुष्यबळ कमी वापरून जास्तीत जास्त काम करणारा, आपण त्याला असं म्हणू शकतो की मूर्ती लहान पण कीर्ती महान. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्याच मायक्रो कॉम्प्युटर विषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. पण हे माहिती घेत असताना आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहायचं आहे, एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू, की याचा अभ्यास कसा करायचा आहे. की आज जे आहे आपल्याला एक्सप्लेनेशन द ब्लॉक डायग्राम ऑफ मायक्रो कॉम्प्युटर. तर विद्यार्थी मित्रांनो, मायक्रो कॉम्प्युटर विषयी आपण पाहूया ब्लॉक डायग्राम आणि त्याचा अभ्यास. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात मायक्रो कॉम्प्युटरचा ब्लॉक डायग्राम. मायक्रो कॉम्प्युटर मेनली कंटेन्स 5 ब्लॉक्स. म्हणजे मायक्रो कॉम्प्युटरमध्ये महत्त्वाचे 5 भाग आहेत. नंबर 1, इनपुट डिव्हाइस. इनपुट डिव्हाइसचं काम कीबोर्ड करतो. कीबोर्ड सर्वांना माहीत आहे. नंबर 2 आहे मायक्रो प्रोसेसर युनिट, म्हणजे MPU, की जो मायक्रो कॉम्प्युटरचा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे, CPU. नंबर 3 आहे रोम, म्हणजे प्रोग्राम मेमरी, रीड ओनली मेमरी. आणि नंबर 4 महत्त्वाचा भाग डाटा मेमरी, म्हणजे रॅम. आणि जो आउटपुट आहे तो 5वा भाग महत्त्वाचा, आणि याच्यामध्ये 7 सेगमेंट डिस्प्ले असतो. म्हणजे जसं तुम्ही डिजिटल डिस्प्ले पाहता, त्याच्यामध्ये जे डिस्प्ले असतं ते 7 सेगमेंट डिस्प्ले असतं. तर या आकृतीमध्ये तुम्ही हे महत्त्वाचे 5 भाग पाहिलेले आहेत. मग आपण एकेका भागाविषयी माहिती घेऊ. म्हणजे कीबोर्ड इनपुट डिव्हाइस हा काय काम करतो? द इन्स्ट्रक्शन्स ॲज वेल ॲज डाटा प्रिपेअर फॉर पर्टिक्युलर प्रोग्राम आर एंटर्ड थ्रू इनपुट डिव्हाइस लाईक कीबोर्ड. म्हणजे महत्त्वाची जी माहिती आहे आणि जो आपला डाटा आपण तयार केलेला आहे तो आपण कीबोर्डच्या साहाय्याने आपण त्या मायक्रो कॉम्प्युटरला पुरवितो. आणि कीबोर्ड इंटरफेस जो आहे तो याच्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण मायक्रो प्रोसेसर युनिट आणि कीबोर्ड याच्यामध्ये हा कीबोर्ड इंटरफेस आहे. जेव्हा कीबोर्डमध्ये माहिती दिली जाते तेव्हा ती डायरेक्ट मायक्रो प्रोसेसरला न देता कीबोर्ड इंटरफेसच्या माध्यमातून याच्यासाठी देतात, कारण मायक्रो प्रोसेसरमध्ये आधीचा काही प्रोग्राम, काही माहिती त्याच्यामध्ये असू शकते. म्हणून कीबोर्ड इंटरफेसमध्ये आधी माहिती जाणार आणि नंतर मायक्रो प्रोसेसर युनिटला जाणार. म्हणजे ओव्हरलॅपिंग माहिती होणार नाही. याच्यासाठी कीबोर्ड इंटरफेस हा दोन्हीच्यामध्ये जोडलेला आहे. दुसरा जो भाग आहे रीड ओनली मेमरी, रॉम, म्हणजे प्रोग्राम मेमरी. याच्यामध्ये परमनंटली जो स्टोअर प्रोग्राम आहे, म्हणजे मॉनिटर प्रोग्राम, तो असतो. आणि याच्यामध्ये ॲड्रेस बस आणि चिप सिलेक्ट आणि रीड सिग्नल लाईन्स असतात. आणि हा फक्त स्टोअर्ड इन्फॉर्मेशन जी आहे तोच रीड करू शकतो. आता रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी, म्हणजे ही डाटा मेमरी. आणि हा डाटा स्टोअर करण्यासाठी हा टेम्पररी स्टोरेज डिव्हाइस असतं. म्हणजे रीडिंग आणि रायटिंग हा डाटा जो आहे तो या मेमरीमध्ये असतो. आणि हा बाय डायरेक्शनल डाटा बस याच्यामध्ये
असते, म्हणजे रिक्वायर्ड डाटा बस इज रिक्वायर्ड. नंतर 7 सेगमेंट डिस्प्ले आउटपुट डिव्हाइस. आउटपुट डिव्हाइसमध्ये जे आहे 7 सेगमेंट म्हणजे 1 2 3 4 5 असे अंक प्रत्येक या घटकामध्ये येतात. 7 सेगमेंट डिस्प्लेची सुविधा या डिस्प्लेमध्ये असते. आणि डिस्प्ले आणि रॅमच्या मध्ये डिस्प्ले इंटरफेस असतो. म्हणजे त्याच पद्धतीनं जसं कीबोर्ड आणि मायक्रोप्रोसेसर युनिटमध्ये कीबोर्ड इंटरफेस असतो, कारण आधीची माहिती त्याच्यामध्ये असण्याची शक्यता असते. तसंच याच्यामध्ये डिस्प्लेमध्ये सुद्धा ती आधीची माहिती असण्याची शक्यता असते. म्हणून ती ओव्हरलॅपिंग होऊ नये, आधीची माहिती आणि आता दिलेली माहिती, म्हणून त्याच्यामध्ये एक डिस्प्ले इंटरफेस हा जोडलेला असतो. आणि दुसरा आहे ॲड्रेस डिकोडर. म्हणजे जे ॲड्रेस आहे ते त्याचं रूपांतर करण्याचं काम हा ॲड्रेस डिकोडर करतो. आणि दुसरा आहे क्लॉक. मायक्रोप्रोसेसर युनिटला क्लॉक आहे, तो संपूर्ण सर्किटला टायमिंग पल्स देण्याचं काम करतो. आणि याच्यावरून कॉम्प्युटरची जी गती आहे ती निश्चित होते. ती मायक्रोप्रोसेसरची जी स्पीड आहे ती या क्लॉकच्या सिग्नलच्या फ्रिक्वेन्सीवर अवलंबून असते. आणि महत्त्वाचा अतिशय घटक जो आहे तो पॉवर सप्लाय हा खूप आवश्यक आहे. जोपर्यंत पॉवर सप्लाय असणार नाही तोपर्यंत मायक्रो कॉम्प्युटर कामच करू शकणार नाही. आणि हा पॉवर सप्लाय ची जे आहे ते प्रत्येक विभागाला तो दिलेला आहे. ते बाणच्या सहाय्याने तुम्ही पाहू शकता की कीबोर्डला सुद्धा काय पॉवर सप्लायचं कनेक्शन आहे, मायक्रोप्रोसेसर युनिटला आहे, कीबोर्ड इंटरफेसला आहे, आणि क्लॉकला आहे, रोमला, रॅमला, डिस्प्ले इंटरफेस आणि डिस्प्लेला. प्रत्येकाला हे पॉवर सप्लाय देणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय कोणताच विभाग काम करू शकत नाही. आणि हे डाटा बस याच्या 8 लाईनचा डाटा बस याला पुरविलेला आहे. आणि ॲड्रेस बसचे 16 लाईन ॲड्रेस बस डाटा पुरविलेला आहे. हा जो ब्लॉक डायग्राम ऑफ मायक्रो कॉम्प्युटर आहे त्याचा अभ्यास तुम्ही याच्यासाठी करायचा की कारण त्याचा स्कोप जास्त आहे. फक्त आकृती तुम्ही ब्लॉक डायग्राम काढला तर त्याला 4 मार्क आहेत. मग याच्यावर 2-3 प्रकारचे प्रश्न येतात. फक्त ब्लॉक डायग्राम काढा याच्यासाठी 4 मार्क देऊ शकतात, किंवा ब्लॉक डायग्राम सहित एक्सप्लेनेशन द्या हा 6 मार्काचा मोठा प्रश्न येऊ शकतो, किंवा फक्त 3 मार्कासाठी त्याचं मायक्रो कॉम्प्युटर आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे सुद्धा विचारू शकतात. म्हणजे मायक्रो कॉम्प्युटर म्हणजे काय आणि त्याची माहिती द्या. म्हणजे मायक्रो कॉम्प्युटर म्हणजे काय? मायक्रो कॉम्प्युटर म्हणजे असा कॉम्प्युटर की जो मायक्रो प्रोसेसरवर आधारित आहे आणि तो सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमधून काम करतो आणि त्याची माहिती. म्हणून विद्यार्थी मित्रांनो याचा अभ्यास चांगला करा, जास्त प्रॅक्टिस आकृती काढण्याची करा. आणि जर याच्यावर काही तुम्हाला अडचणी असतील तर निसंकोचपणे मला संपर्क करा आणि समाधान करून द्या. धन्यवाद.